गेल्या 3 दिवसाच्या पावसामुळे अक्षरशः मुंबईची तुंबई झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. मात्र जिला मुंबईची लाईफ लाईन म्हटलं जातं, मुंबई रेल्वे, ते जे सेंट्रल रेल्वे असो, मध्य रेल्वे असो, असा जर पाऊस पडला तर ह्या रेल्वेची वाहतूक खंडित होण्याची वेळ कुठे नाकारता येत नाही. असं असताना मुंबईमधील साकीनाका आहे, साकीनाका, अंधेरी, दादर, मिलनसव्य आहे, इथं गुडघ्याभर पाणी भरलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण घाटकोपर आहे, पवई आहे, इथं गुडघ्याभर पाणी भरलेलं आहे. मात्र गेल्या 3 दिवसाच्या सुट्टीमुळे चाकरमान्याला याच्यावरती कुठलाही परिणाम झाला नव्हता. म्हणजे आज सोमवार, आज पहिला दिवस आहे, मात्र आज शाळा सुद्धा सुरू होती. त्याच्यामुळे चाकरमान्याला याचा मोठा परिणाम झालेला. माझ्यासोबत काही चाकरमानी आहे, त्या सकाळी कामाला जातो, आपण त्याच्यासोबत चर्चा सुरू. बाबा, आज ह्या 3 दिवसाच्या पावसामुळे काय मुंबईवरती परिणाम झालेला, काय बोलाल? ह्या पावसामुळे असं वाटतं की मुंबई बंद झाली आहे. पहिल्यांदा असं बघायला भेटतो की मुंबई, असं वाटतं की मुंबई बंद झाली आहे. मुंबईचे लोक आपापल्या घरामध्ये आहे, बाहेर येण्याचा त्यांना एक भीती वाटते बाहेर येण्याकरिता, कारण की मुंबईची आज हालत आहे. मुंबई पूर्णपणे तुंबई झाली आहे. आणि जे महानगरपालिकाने गेल्या काही महिन्यापूर्वी नाले सफाईवर दावा केला होता की त्या लोकांनी 90% नाले साफ केले आहेत. करोडो रुपये खर्च करून, करोडो रुपयांचा फंड घालून नाले सफाईची जी महानगरपालिकाने जी दावे केले होते, कुठे ना कुठे आता तो दिसायला लागलाय की ते दावे, महानगरपालिकाचा दावा खोटा ठरला आहे. आणि ते नाले तुंबल्यामुळे, नाले जे तुंबले आहेत, नाल्या तुंबल्यामुळे आज रस्त्यावर पाणी येत आहे आणि गुडघ्यावर लोकांचं पाणी आहे. लोक मार्केट करायला जाऊ शकत नाही, त्यांना जीवन आवश्यक वस्तू जी घ्यायची त्यासाठी बाहेर. महत्वाचं म्हणजे ह्या पावसामुळे अक्षरशः आज शाळेचा पहिला दिवस होता. प्रशासनाने या पावसामुळे शाळेला सुट्टी दिलेली आहे. आणि महत्वाचं, ह्या पावसामुळे नाले नद्यासारखे वाहत आहे. त्याच्यावर काय सांगा? लोकांचा प्रशासनावर विश्वास नाही, म्हणून लोकांनी आज आपापल्या मुलांना घरीच ठेवलं आहे. शाळेला जायला त्या लोकांनी असं वाटलं की शाळेला जायचं, परत उद्या 26 जुलैचं लोकांना आठवण येते की परत 2005 मध्ये जशी 26 जुलै झाली होती, तसं तो प्रकार घडणार काय. आणि जी महानगरपालिका किंवा जी सरकारची जी तुम्ही जे आपण पाहतो, कुठे ना कुठे असं वाटतं की त्यांना लोकांचं काहीच पडलेलं नाहीये. लोक आहेत, हा डोंगरी विभाग आहे, तुम्हाला माहित आहे पूर्ण. ह्या डोंगरी विभागावर रोज तुम्हाला ऐकायला भेटत असेल, कुठे दरड कोसळतो, कुठे सीड्या वाहून जातात, कुठे पायऱ्या वाहून जातात. 2 दिवसापूर्वी तुम्हाला माहित असेल तुम्हाला की वरती जनकल्याण सोसायटीमध्ये तिकडे दरड खाली आला, कोसळल्यामुळे 2 लोकांनी त्यांना त्यांचे गेले. त्यांचे 2 लोक राजावाडीमध्ये ऍडमिट होते. त्या दिवशी दहीहंडीचा दिवस होता. आपले स्थानिक जे आमदार आणि जे बाकी जनप्रतिनिधी आहेत ते दहीहंडी साजरा करत होते. त्या दहीहंडीमध्ये आपले राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे पालकमंत्री, स्थानिक पालकमंत्री आल्यानंतरही मला एक असं वाटतं की त्या लोकांनी एकदा विचारपूस पण नाही केली. काय एवढी मोठी घटना, 2 लोक त्या घटनेमध्ये लोकांचा जीव गेला. तर असं वाटतं की ह्यांना लोकांच्या जीवाची काय घेणं देणं नाहीये. कुठेतरी खंबीर व्हायला पाहिजे, कुठेतरी दाखवायला, विचारपूस करायला पाहिजे आणि आपण त्यांना काय मदत देऊ शकतो. कारण ते त्यांची चूक नाहीये. ते ज्या घरामध्ये राहत होते तो घर लिगल आहे, त्या घराचे सर्व पेपर्स आहेत त्यांच्याकडे आणि ते पात्र घर आहे. असं ठिकाणी संरक्षण भिंत व्हायला पाहिजे होती. पण जे स्थानिक आपले जनप्रतिनिधी आहेत त्यांना हे सगळं काम करायला, त्यांना असं वाटतं की हा त्यांचं काम नाहीये. लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे ते काम करायला, पण त्यांना असं वाटतं की आपण वेगवेगळे सण साजरा करण्यासाठी लोकांनी आपल्याला निवडून दिलं आहे आणि ते त्यामध्येच तोच काम करत राहतात लोकांच्या. माझ्यासोबत अजून काय बाबा, काय बोलत काय? हो, पहिली गोष्ट गटर तर साफ केलेच नाही कुठे. त्या गटरच्या पाणी तुंबून सगळीकडे पाणी भरलंय. लोकांच्या घरात पाणी जायला चालू झालंय. लोकांना घरातून बाहेर यायला नाही भेटत आहे. वरतून सगळं जे आहेत सामान वरतून डोंगरावरनं सगळे वाहून खाली येतात. हळूहळू लोकांची घरं पडतायत. तो काय बोलू शकतो, त्याच्यावर काय एक्शन नहीं घेते। मैं तो ये बोलना चाहता हूँ, प्रशासन ने जो अपना गटर साफ करने का टेंडर निकाला था
उसके कुछ भी काम नहीं हुआ है, कचरे ऐसे पड़े हुए हैं जिससे गटर भर के सबके घरों में पानी आ रहा है। एलबीएस जो ज्याला लाल बहादूर शास्त्री असं म्हटलं जातं ते पूर्ण गुडघ्या भर आहे. त्याच्यावरती मुंबईचे जेवढे ह्या संदर्भातले जेवढे नाले आहेत ते नाले वाहत आहे. मात्र याच्यावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो, नेमकी मुंबई महापालिकेने नाले साफ केले की नाही, काय सांगा? मेरे हिसाब से उन्होंने कुछ कार्रवाई किया, कुछ काम किए नहीं तो इसकी वजह से पानी इतना भरता नहीं। अगर गटर साफ होता है पानी अपने आप निकल जाता। अब ये नहीं, ये घाटकोट विधानसभा ने पूरे मुंबई में ये हालत है मुंबई की कि पानी ही पानी हो गया चारों तरफ, आदमियों को बहुत तकलीफ हो रही है। और दूसरी बात, घाटगढ़ा विधानसभा में जो संरक्षण भिंत है वो इस तरह गिर रही है जैसे कि पेड़ से पत्ते गिर रहे हैं, ये पत्ते गिर रहे हैं। और घर तो रोज 2-4 घर गिरते ही हैं, एक तो गिरते ही हैं। अभी मेरे बंधु ने बताया कि 2 दिन पहले जो हादसा हुआ है, यहाँ के पूरे घाट के विधान सभी लोगों को पता है, लेकिन यहाँ के आमदार, यहाँ के उनके कोई भी कार्यकर्ता जरा भी ध्यान नहीं दे रहे हैं। की बघा ह्या पावसामुळे अक्षरशः हा जो विभाग आहे, या मुंबईमध्ये जो झोपडपट्टी विभाग आहे तिथे मोठ्या प्रमाणात संरक्षण भिंत किंवा दरड कोसळण्याची घटना वारंवार झालेली होत आहे. मात्र या मुंबई ह्या हवामान खात्याने मुंबई असो, मुंबई उपनगर असो, रायगड आहे, पालघर आहे, इथं रेड आणि ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. मात्र प्रशासनाने सांगितलेलं आहे का जर शक्य असेल तरच आज घराबाहेर पडा. धीरज घोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.